नमस्कार बालमित्रांनो, कर्सू हँडरायटिंग शिकूया पण कसे, अगदी सोप्या पद्धतीने। या सत्रात मी कांचन वाघ तुमचे सहस्त्र स्वागत करते। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कर्सू हँडरायटिंगसाठी आवश्यक असे शब्दांचे अवयव म्हणजे स्ट्रोक यांची ओळख करून घेतली आणि त्याचा भरपूर सरावही करून घेतला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कर्सू लेटरला सुरुवात करणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत स्मॉल कर्सू लेटर शिकायला सज्ज व्हा। हो, मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कोणी कोणी सराव केला आहे त्यांनी आपली नावं फटाफट कमेंट करून कळवा। गणेशाचे व सरस्वती मातेचे वंदन करून आपण आपल्या कोर्सच्या सेकंड डेला सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसे स्ट्रोक शिकलो होतो आणि त्याची प्रॅक्टिस केली होती, त्याहून जास्त प्रॅक्टिस आपल्याला लेटर्सची करायची आहे। आजपासून आपण कर्सू रायटिंगमध्ये स्मॉल कर्सू लेटर शिकणार आहोत। चला तर मग स्मॉल कर्सू लेटर शिकण्यासाठी वही व पेन किंवा पेन्सिल घेऊन माझ्यासोबत मी दाखवत आहे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा। ज्यांनी माझा स्ट्रोकचा व लिखाणासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण टिप्सचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही माझा डे 1चा व्हिडिओ बघू शकता। आधी डे 1च्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रॅक्टिस करून नंतरच या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे। तर ते मित्रांनो, ए कसा काढायचा याच्या सरावासाठी मी मुद्दामून इथे व्हिडिओ स्लो करून तुम्हाला ए काढून दाखवत आहे। मी दाखवत आहे त्या पॉइंटवर पेन किंवा पेन्सिल ठेवून डाऊन टेल पासून सी सारखा आकार परत वरती जाऊन अप्पर टेल काढायची आहे। चला तर माझ्यासोबत प्रॉपर मी सांगितल्याप्रमाणे सराव करा। अगदी बरोबर। डाऊन टेल सी सारखा आकार अप्पर टेल, डाऊन टेल सी सारखा आकार अप्पर टेल। यस, असं ह्या दाखवल्याप्रमाणे तुम्ही एचा भरपूर सराव करा। एक एक लेटरचा अतिशय वळणदार सुंदर असा सराव करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी इथे 4 लाईन ए चे लिखाण करून दाखवले आहे। तुम्ही 1 किंवा 2 पेज ए ची अतिशय चांगली अशी प्रॅक्टिस करायची आहे। ए अतिशय वळणदार आणि छान जमला की मग तुम्ही प्रॅक्टिससाठी पुढचे लेटर घ्यायचे आहे। आजची महत्त्वपूर्ण टिप्स म्हणजे लिखाण करताना घाई न करता एक लेटर व्यवस्थित शिकायचे आहे। त्याचा अतिशय चांगला सराव झाला की मग नंतर दुसरे लेटर आपल्याला शिकण्यासाठी घ्यायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी ए कसा काढायचा हे शिकवलेले आहे। तुम्हाला ते समजले की नाही हे कमेंट करून नक्की कळवा। नंतर आपण बी हे लेटर बघत आहोत। चला तर माझ्यासोबत बी या लेटरची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा। बी हे लेटर काढताना डाऊन टेल पासून वरती जाऊन नॉट मारून परत वर जाऊन अप्पर टेल काढायचे आहे। यस, मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही बघून बरोबर वळणदार असा बी काढण्याचा सराव करा। एक लेटर तुम्हाला वळणदार काढायला शिकायचे आहे। आणि आत्ता जी दुसरी महत्त्वपूर्ण टिप्स म्हणजे लिहिताना खाडाखोड होणार नाही याकडे लक्ष द्यावे। खाडाखोड केल्यामुळे काय होते, जिथे आपले चुकले आहे, आपण जिथे रफ केले आहे तिथेच बघणाऱ्याचे लक्ष जाते आणि आपले लिखाण अतिशय सुंदर दिसत नाही। त्यासाठी बालमित्रांनो, आपल्याला काय लिहायचे आहे हे डोक्यामध्ये आधीच ठरवून घ्यायचे आणि नंतर मग ते लिहायचे। त्यामुळे आपली खाडाखोड होत नाही, आपले लिखाण देखील सुंदर दिसते। चला माझ्यासोबत बी काढा डाऊन
टेल पासून वरती जाऊन नॉट मारून परत नॉट मारून अप्पर टेल. यस, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण लिखाण करता करता सुसंवाद सुद्धा साधत आहोत. तुम्हाला एचे किंवा बीचे लिखाण करताना, त्याची प्रॅक्टिस करताना काही अडचण येत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला बीचे 3 या 4 लाईन्स लिखाण करून दाखवणार आहे. त्यानंतर उरलेल्या पेजमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करून ह्याच्या व्यतिरिक्त अजून 1 या 2 पेज बीची अतिशय चांगली अशी प्रॅक्टिस करायची आहे. डाऊन टेल पासून वर जाऊन नॉट मारून परत वरती जाऊन नॉट मारून अप्पर टेल. यस, याप्रमाणे बीचे लेखन करायचे आहे. तर मित्रांनो, बीची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि त्यासोबत आपल्या सुसंवादासाठी कान सुद्धा उघडे ठेवा. बालमित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपण पत्रलेखन, निबंध लेखन, लहान मुलांसाठी लागणारे 10 ओळी निबंध, तसेच मराठी ज्यांना अजिबातच येत नाही त्यांनासुद्धा लिहायला वाचायला शिकण्यासाठी मराठी शिकू अगदी सोप्या पद्धतीने हे सुद्धा सत्र आपण चालवलेले आहे. तर या सर्वांसाठी तुम्ही आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, माझे संवाद ऐकता ऐकता तुमचा हातसुद्धा चालू ठेवा बरं. आणि बी कसा वळणदार काढा. विद्यार्थी मित्रांनो, निबंध, पत्रलेखन, कथालेखन, वाक्यात उपयोग किंवा मराठीचे एखादे ग्रामर तुम्हाला समजत नसेल आणि तुम्हाला त्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. त्या विषयांवर व्हिडिओ आम्ही नक्की अपलोड करू. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. आणि हो, बीची प्रॅक्टिस करताय की नाही, नाहीतर आपल्या सुसंवादात बीची प्रॅक्टिस मागे पडायची. चला, फटाफट प्रॅक्टिस करा. माझ्यासोबत तुमचे लिखाण चालू राहायला हवे. चला, फटाफट प्रॅक्टिस करा. यस, डाऊन पासून वर जाऊन नॉट मारून अप्पर टेल. डाऊन टेल, नॉट मारून अप्पर टेल. डाऊन टेल, वरती नॉट मारून अप्पर टेल. यस, याप्रमाणे फटाफट बीचे लिखाण करा. मित्रांनो, आजची पुढची टिप्स ऐका. आपले लिखाण अतिशय चांगले दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी पहिल्या ओळीच्या खाली बरोबर दुसऱ्या ओळीचे लेटर्स तुम्हाला काढायचे आहे. मी दाखवल्याप्रमाणे बरोबर एका लेटरच्या खाली दुसऱ्या ओळीचे लेटर, बरोबर तिसऱ्या ओळीचे लेटर, असे एकसारखे सुंदर लिखाण तुम्हाला करायचे आहे. बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कसे लिहून दाखवले आहे ते दाखवत आहे. तुमचे देखील लिखाण असे एकसारखे आणि सुंदर हवे, तेव्हाच तुमचे हँडरायटिंग अतिशय छान होईल. तुम्हाला प्रॅक्टिस करता करता एका खालोखाल लेटर्स लिहिण्याची सवय होईल व तुमचे लिहिलेले लिखाण अतिशय सुंदर दिसेल. अशा महत्त्वपूर्ण टिप्स मी व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये देतच असते. याकरता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि हो, तुमचे लिखाण जर माझ्यासोबत झाले असेल तर वाट कसली बघता, पटकन तुमच्या मोबाईलवरून एक छानसा तुमच्या लिखाणाचा व्हिडिओ किंवा फोटो काढून माझ्या इंस्टाग्रामवर नक्की पाठवा. त्यामुळे काय होईल, जर लिखाण करताना किंवा प्रॅक्टिस करताना काही चुका झाल्या असतील तर मी तुम्हाला ते कमेंट करून नक्की कळवेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये नुसते कर्सिव्ह रायटिंग लिहायला शिकत नाही आहोत, तर आपण आपल्यामध्ये एक छानसा असा सुसंवाद सुद्धा साधत आहोत. त्यामुळे मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए आणि बी कर्सिव्ह लेटर शिकलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे लेटर शिकणार आहोत. त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ देखील नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, जेवढा तुमचा सराव अधिक तेवढेच तुमचे लिखाण अतिशय सुंदर होणार आहे. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त सराव करत जा. चला, तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत पुढच्या
लेटरसह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा, मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा. हो, महत्त्वाचे म्हणजे लिखाणाचा भरपूर सराव करा. बाय बाय.